जय भवानी रोडवर उभारलेल्या महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा 9 एप्रिल पासून सुरू होणार आहे। तब्बल 14 वर्षे हे मंदिर उभारण्यास लागले। या मंदिरात तुळजामातेची प्राणप्रतिष्ठा सोहळा 15 एप्रिलला होणार आहे। त्याआधी 9 एप्रिलला भव्य शोभायात्रेने भवानी मातेचं आगमन होणार आहे। 11 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत येथे नवकुंडात्मक याग, 25 ब्रह्मवृद्धांच्या मंत्रघोषात होम हवन आणि अनेक धार्मिक विधी संपन्न होणार आहे। त्याचे पौरोहित्य नाशिकचे शांताराम भानुसे गुरुजी, वेदमूर्ती घनपाठी दिनेश शास्त्री गायधनी व वेदशास्त्री यज्ञभूषण हेमंत शास्त्री धर्माधिकारी करणार आहे। 15 एप्रिलला हा प्राण प्रतिष्ठा व कलशरोहण सोहळा संत जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी परमपूज्य माधवगिरीजी महाराज तसेच अंमळनेरचे सद्गुरू परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या हस्ते विधिवत पार पडणार आहे। या मंदिराच्या बांधकाम देखरेखीत सीताराम देशमुख यांचे योगदान लाभले। या मंदिरासाठी राजस्थानहून आणलेला लाल ढोलपुरी दगड वापरण्यात आलाय। त्यावर अतिशय कलाकुसरीने शिल्पकलेच्या उत्कृष्ट नमुन्यातील कोरीव काम केले। या जीर्णोद्धार सोहळ्यास परिसरातील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तुळजाभवानी माता मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले। नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवाजी सहाने, श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान जय भवानी रोड नाशिक रोड या देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष। या ठिकाणी हे जे तुळजाभवानी मातेचं भव्य मंदिर उभारले जात आहे त्याचा भूमिपूजन समारंभ आम्ही 16 मे 2010 साली केला होता। या मळे विभागातील आम्ही सर्व मित्रांनी एकत्रित येऊन हे मंदिर उभारणीचा संकल्प केला आणि मंदिराला उभारणीला सुरुवात केली। त्यानंतर आम्ही जनतेमध्ये आवाहन केलं की विविध मार्गातून या मंदिराच्या उभारणीसाठी आणि जीर्णोद्धारासाठी मदत व्हावी। त्या माध्यमातून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद सर्व भाविकांकडून मिळालेला आहे आणि आज आपण पाहत आहे की माता तुळजाभवानीचं मंदिर हे पूर्णत्वास आलेलं असून आता लवकरच या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आम्ही 9 एप्रिल ते 15 एप्रिल 2024 या काळामध्ये करत आहोत। या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना मंदिराचा कळस चढवण्याची जबाबदारी किंवा परमधर्म कर्तव्य हे माननीय प्रसाद महाराज अंमळनेरकर व माननीय माधवगिरी महाराज या दोघांनी करण्याचं मान्य केलेलं आहे। या ठिकाणी संपूर्ण मळे विभागातून नव्हे तर नाशिक रोड देवळाली पंचक्रोशीतून सर्व भाविकांनी आणि शहराच्या बाहेरूनही जिल्ह्याच्या बाहेरूनही अनेक भाविकांनी या ठिकाणी सढळ हाताने मदत करून मंदिराला मदत केली आहे आणि मंदिर उभारणीला हातभार लावलेला आहे। आणि विशेष करून या ठिकाणी सांगायचं झालं तर आम्ही हे जे सर्व मंदिर उभारणीसाठी सर्व भाविकांचं सहकार्य घेतलेलं आहे ते संपूर्णपणे मटेरियलच्या स्वरूपात घेतलेलं आहे। कुठल्याही रोख देणग्या आम्ही स्वीकारलेल्या नाही। या ठिकाणी जे मंदिर उभारलेलं आहे त्या ठिकाणी अनेक भाविकांनी कुणी दगड दिला, कुणी विटा दिला, कुणी सिमेंट दिलं, कुणी स्टील दिलं, कुणी लँड लेवलिंगसाठी आम्हाला मदत केलेली आहे। या माध्यमातून ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आम्ही पूर्ण केलेला आहे आणि माझी या नाशिक रोड पंचक्रोशी नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व तुळजाभवानी मातेच्या भक्तांना विनंती आहे की येत्या 11 ते 15 एप्रिल मध्ये 2024 रोजी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि त्या सोहळ्यासाठी सर्व भाविकांनी या ठिकाणी आपली उपस्थिती लावावी आणि या मंदिरात येऊन भाविकांनी मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा एवढीच मी या माध्यमातून विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सदरहू मंदिर हे राजस्थान मधून रेड स्टोन परचेस करून कोरीव काम जे केले गेले आहे या बाबतीत तर साधारण दररोज 120 ते 130 कुशल कारागीर जे कोरीव काम करणारे आहेत त्यांनी इथे अहोरात्र इथे काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना त्या कोरीव कामासाठी जी टीम आम्हाला राजू संपूर्णांनी उपलब्ध करून दिली हे हेमाडपंथी मंदिर अतिशय उत्कृष्ट असं इथे तयार केलेलं आहे। नाइन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।